नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आता आपल्याला व्हिडिओ बनवायला बरेचसे दिवस झाले, म्हणजे जवळजवळ 7-8 दिवस झाले असतील, कारण मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकते। आणि तुम्हाला एक गोष्ट म्हणजे मी खरेदी केली आणि ती काय आणलं तुम्हाला मी दाखवते। हे पहा, पाटा आणलेला आहे मी मस्त। हे पहा, दगडचा आहे। याला मी पहिले स्वच्छ धुवून घेतला। कशाने? कोथिंबीरच्या काड्या असताना आपल्या निवडलेल्या त्या कोथिंबीरच्या काड्यांनी पूर्ण मी याला म्हणजे घाण पूर्ण निघून गेली त्याची, आणि एकदम स्वच्छ, नाही काढवत नाही काही। आणि खलबत्ता पण आणला मी दगडी, तुम्ही काय म्हणता याला मला माहीत नाही, पण आमच्याकडे खलबत्ता आणि पाटा आणि वराटा म्हणता याला। तुमच्या इथं काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा, मला सांगा। हां, आणि परत मी मातीचे भांडे आणले। हे पहा, एक भातसाठी आणला आणि एक येतं आपली भाजीसाठी आणलं। तुम्ही चूलवर ठेवू शकता किंवा गॅसवर ठेवू शकता। आणि परत एक तावा पण आणला। याची प्राईस सांगते मी तुम्हाला काय येतं। पाटा आणि खलची प्राईस 1000 रुपये, कारण 500-500ला आणले मी। आणि परत हे आपले भाजीचे मातीचे भांडे मी हे 300ला आणलं, हे 250ला आणलं। आणि परत आपला हा तावा 100 रुपयाला आणला। हे नाशिकहून आणलं बरं का, मी खास भाजीसाठी आणलं। आणि कसं बरेचसे जण म्हणतात, कारण मातीच्या भांड्यात खायचं चांगलं असतं। आता आपण कसं आपल्याकडे अल्युमिनियमचे असतात, स्टीलचे असतात, प्रत्येक वस्तू काही ना काही असतेच कोणाकोणाकडे। पण माझ्याकडे एक पाटा नव्हता आणि खलबत्ता नव्हता। मेन म्हणजे मी खास फक्त पाट्यासाठीच गेली होती नाशिकला, मी आणला। आणि पहा, आता आपण त्याच्यात काय करायचं मी तुम्हाला दाखवते। मी आता हे ठेवून देते, आणि आज आपल्याला याच्यात भात करायचा आहे आणि सुरमई करी करायची आज आपल्याला, स्पेशल सुरमई करी। चला आता चालू करू आपण। हे पहा, आपण सुरमई आणलेली 1/2 किलो। हे पहा, आमच्याकडे बाजार राहिला का मग सुरमई खायला चव म्हणून कधी कधी आणतो। आणि पहा काय साहित्य घेतले ते सांगतो। 2 टमाटर घेतलेले, अद्रक आहे, लसूण, कोथिंबीर आणि आमसूल हे मी पाण्यात टाकलेलं आहे कधीचं भिजायला। आणि परत त्याच्यात आपण काय करायचं, टमाटे किसून घ्यायचे। आणि आता मी काय घालते, तिखट घालते। हे पहा, चवीनुसार तिखट आहे, थोडासा गरम मसाला घालते। हे पहा, चवीनुसार धने घेतलेले आहे। आता आपण काय करायचं, पहिले पाट्यावर करायचं आहे मला। पहिले पाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मस्त, त्याचं काहीच निघलं नाही, काळं नाही, काही नाही, पाणी काहीच नाही, का उघडला नाही, एकदम पक्का आहे। अद्रकचा तुकडा, परत धने, हे पहा, हा आपला वराटा आहे ना, याला कसं करायचा, असं पाणी घ्यायचं थोडं थोडं आणि त्याला धुवायचा थोडं थोडं पाण्याने। हे पहा, हे पण आपण याच्यातच भाजीतच टाकायचा। पाटा पण असा व्यवस्थित धुवून घ्यायचा मस्त त्याच पाण्याने। हे पहा, असं करायचं, असं मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं झालं। आपले 2 टमाटे बरं का घेतलेले, 31ला गेला, हा दुसरा आहे। हे पहा, आपलं आमसूल
असं मस्त चुरून घ्यायचं असं. आणि हे आमसूल समज टाकायचं बरं का. हे पा मी गॅसवर आता आपलं हे भांडं ठेवलेलं आहे. जसं ते वलं म्हणजे पहिले धुवून टाकले होते बरं का मी. आणि पा जसं जसं ते कोरडं होतं आहे ना, मध्ये सफेद पडतं आहे, आजूबाजू थोडं वलं आहे. हे पा पण तापलेलं आहे ते, मधल्या बागी तापलेलं आहे. आता आपण काय करायचं, तेल टाकायचं. 3 पड्या तेल टाकते मी बस. हे पहा आता मी मसाला घालते तेलात. हे पहा असं मस्त परतून घ्यायचं, परतू द्यायचं. काही नाही तर जसं जसं तापतं तसं तसं ते परतून होतं ते. आणि मस्त मसाला परतून झाल्यावर मग आपण टमाट्याची पेस्ट टाकायची. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि हा माझा तुम्हाला वाटेल हे मार्गशीर महिन्यात टाकलेले व्हिडिओ आहे. मार्गशीर महिन्यात नाही बरं का हे. म्हणजे मी हा व्हिडिओ आज आपला बुधवार आहे आणि गुरुवारी आपला मार्गशीर महिना लागेल, त्याच्यामुळे मी आधीच बनवून घेतलेले आहे व्हिडिओ. आणि मग ते एक एक टाकायला बरं राहतं. नाही तर कसं काही काय म्हणता मार्गशीर महिन्यात पण खाता का तुम्ही. मार्गशीर महिन्यात नाही, आधीच बनवून घेतलेले आहे मी. हे पहा आता आपला मसाला मस्त परतून झाला. आणि आता काय करायचं, हे पेस्ट याच्यात टाकायची म्हणजे ती तळली जाईल चांगली तेलात आणि कच्ची नाही लागणार चवीला. हे पहा असं. आणि तेल सुटेपर्यंत परतवायची ती. हे पहा मी थोडीशी नॉर्मल हळद घालते. हे पहा त्याच्यातच तळली जाईल ती मस्तपैकी. हे पहा आता आपला मसाला परतून झाला. आता मी पाणी घालते. हे पहा तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घ्या. 2 जणांची भाजी असेल तर म्हणजे 1 ग्लास आणि थोडंसं वर टाका. आता आम्ही 2च जणी, त्याच्यामुळं पोरं बाकीचे खात नाही मासे, तळलेले आवडतात त्यांना. हे पहा मी जवळ फक्त एवढं पाणी घेतलेलं आहे, 1.5 ग्लास. हे पहा आणि याला उकळी आल्याशिवाय भाजी टाकू नका. हे पहा मी आता आमसूल पण टाकून देते पाणी. आमसूल तर कुठेही भेटून जातं दुकानात. हे नाही टाकलं त्याचं? नाही ते नाही टाकलं, फक्त पाणी टाकलं. मीठ पण घालून देते मी लगेच. हे पहा आपला अंदाज प्रमाणे मीठ घाला, कारण माशांना पहिले मीठ लावलेलं राहतं आपलं. आणि उकळीपर्यंत मासे घालायचे नाही. हे पहा आता मस्त उकळी येते आपल्या या रश्श्याला. हे पहा आणि आता आपण सुरमई टाकून द्यायचा मस्त. हे पहा उकळी पण आली बरं का. हे पहा दाखव, थोडी येऊ देते मग टाकते. हे पहा आता आपण मस्त उकळी आली, एक एक टाकून द्यायची माशी. सुरमई या सुरमई खायला मस्त गरमागरम. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त वास येतोय. कोथिंबीर टाकली आहे. आपली भाजी झालेली आता. हे पहा कशी झाली बरं. आता मी तुम्हाला दाखवते. मस्त गरमागरम सुरमई करी. हे पहा आणि तरी पण खूप छान आली बरं का. हे पहा आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली. हे पहा